आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे हे उद्गार आहेत नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांचे। ज्यावेळी छत्रपती शिवराय व मिर्झाराजे जयसिंह यांच्यामध्ये तह झाला, त्या तहामध्ये छत्रपती शिवरायांनी 23 किल्ले व त्या बाजूचा परिसर मुघलांना दिला होता। त्या 23 किल्ल्यापैकी एक महत्त्वाचा जो किल्ला होता तो म्हणजे किल्ला कोंढाणा, कारण जो स्वराज्यासाठी खूप महत्त्वाचा होता। आणि याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये या किल्ल्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जय शिवराय, जय शंभूराज मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणाधर ट्रॅव्हलर। आणि आपण जातोय आज किल्ले सिंहगड म्हणजे उर्फ कोंढाणा किल्ला। जाताना आपण सकाळी लवकरच निघलो, सूर्यदेवाचं दर्शन घेतलं आणि आपण जाताना जातो खडकवासला डॅमच्या बाजूने। तर तुम्ही सकाळी जाताय लवकर तर इथं सुंदर असा नजारा आपल्याला बघायला भेटतो। जाताना असा हा रस्ता आहे, जाताना तर म्हणजे मोठा रस्ता नाही आहे, डायरेक्ट तुम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकता। तिथे जाऊन तुमची बाईक पार्क करू शकता आणि आपल्याला जाताना लगेच दरवाजा लागतो। तर पुण्याच्या साईडनं जे आपण जातो तर इथं 3 दरवाजे लागतात आणि तुम्ही हा बघताय हो बाजूचा परिसर आहे, इथूनही ना एक त्याने गावातून पण तुम्ही डायरेक्ट ट्रेक करत येऊ शकता। आपण तर डायरेक्ट बाईक घेऊन डायरेक्ट वरती आलो होतो। तर तुम्ही कधी येताय तर डायरेक्ट तुम्ही या गावातून येऊ शकता, किंवा जर तुम्ही ट्रेक करत असाल किंवा स्वतःची बाईक असेल तर बाईक तुम्ही इथं पार्क करू शकता। तुम्ही बघताय हा पुण्याचा दरवाजा आहे, म्हणजे इथं 3 दरवाजे लागतात पुण्याच्या बाजूने जाताना, त्यातला हा पहिला दरवाजा आहे। आज शनिवारचा दिवस असल्यामुळे गर्दी जरा जास्त होतेच, अदरवाईज बाकीच्या दिवसाला गर्दी नसते। तुम्ही हा पाहू शकताय, हा नकाशा आहे। गडावरच्या ज्या महत्त्वाच्या वास्तू आहेत, तोफखाना, नरवीर तानाजी मालुसरे यांची जी समाधी आहे, परत छत्रपती राजाराम महाराजांची समाधी पण इथंच आहे, ती पण तुम्ही बघू शकता। शाळेच्या सहली पण आल्या होत्या, त्यामुळे घोषणा दिल्या आणि आपण इथून जातोय आता तोफखाना बघायला। तर पुढचं परिसर आहे तुम्ही बघू शकता। आता उन्हाळा चालू असल्यामुळे जरा थोडंसं उन्हाचे चटके जास्त बसत आहेत, पण तुम्ही जर लवकर आल तर काही जास्त म्हणजे ऊन लागत नाही। हा आहे तोफखान्याचा, म्हणजे हा जिथं दारूगोळा वगैरे ठेवायचा तो हा विभाग आहे त्यांचा। आता इथं काही अवशेष राहिले नाहीत, फक्त हा तुम्हाला दिसू शकतो की इथं जे त्यांचं गोळा बारूद ठेवण्याचं जे ठिकाण आहे ते हेच आहे। इथून आपण पुढे जातो। तुम्ही इथं आलात सकाळी लवकर तर तुम्हाला इथं नाश्त्यासाठी मॅगी वगैरे भेटेल, जे गावाकडचं जे असेल सगळे पदार्थ असतात, टीव्ही असेल काय असेल ते बाकी चिंच, बोरं वगैरे, लिंबू सरबत, अजून म्हटलं हो गोळा, बर्फाचा गोळा, तुम्ही इथं आल्यानंतर याचा तुम्ही स्वाद घेऊ शकता। आज छत्रपती राजाराम महाराजांची 325वी पुण्यतिथी सोहळा होता, तर याच्यासाठी आज इथं छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे जे आहेत ते पण येणार होते, तर आपण तिकडे पण आता जाणार आहोत। इथं आपण इथं आतमध्ये जाऊया। पहिलं तर इथं नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे, तर आतमध्ये जाऊन ते आपण पाहूया। इथं आतमध्ये आलं की आपल्याला असं हे चित्र जे आहे ते रेखाटलेलं दिसतं, ज्याच्यामध्ये जे मावळे आहेत त्यांची हुबेहूब प्रतिकृती इथं रेखाटलेली आहे। बघू शकताय इथं छत्रपती शिवाजी महाराज, आऊसाहेब आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचं प्रतिकृती रेखाटलेली आहे। तिथं असं दाखवत आहेत की आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं हे जे उद्गार आहे तानाजी मालुसरे यांनी काढलं होतं। छत्रपती शिवाजी राजे म्हणत होते की मी स्वतः जातो आणि कोंढाणा घेतो, म्हणजे आताच्या सिंहगड, पण नरवीर तानाजी मालुसरे म्हटले नाही, आधी ज्यावेळेस कोंढाणा काबीज होईल त्याच्यानंतरच माझ्या मुलाचं लग्न होईल। त्यांनी मासाहेब जिजाऊंकडं हट्ट धरला की जर काही झालं तरी मी स्वतः असताना राजे कधी जाणार नाहीत लढण्यासाठी। 4 फेब्रुवारी 1670 साली तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे यांनी कोंढाण्यावरती हल्ला केला। त्यावेळेस सूर्याजी मालुसरे कल्याण दरवाजाच्या पुढे जाऊन बाजूला लपून थांबले होते त्यांच्या 3 जवानांसोबत, आणि तानाजी मालुसरेंनी कडा चढून वरती येऊन हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांना वीरमरण पत्करावं लागलं। त्यांची झुंज झाली। उदयभान नावाचा एक राजपूत सरदार होता कोंढाण्याचा, त्याच्यासोबत खूप मोठाची लढाई झाली। त्या लढाईमध्ये नरवीर तानाजीराव मालुसरे यांच्या धारातीर्थी पडले, तिथे त्यांची समाधी बांधली। तर 20 फेब्रुवारी 1941 साली इथं नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी बांधली गेली, इथं आपल्याला आढळून येतं।
मालुसरे यांच्या समाधीला अभिवादन करून आपण येतो पुढे आलं की आपल्याला दिसतं अमृतेश्वर मंदिर आहे। आणि आज छत्रपती राजाराम महाराजांची 325वी पुण्यतिथी सोहळा होता, तर तिथं अभंगाचा कार्यक्रम ठेवला होता। आपण जाऊन पाहतो, आतमध्ये मंदिरात दर्शन घेतो आणि तुम्ही इथं पाहू शकताय जे वारकरी संप्रदाय आहे त्यांनी इथं छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर तुम्ही बघताय ही आहे पालखी राजाराम महाराजांची, ज्याच्यामध्ये त्यांचा एक प्रतिमा उभारलेला आहे, त्याला हार पुष्पहार वगैरे घातलेला आहे। छत्रपती राजाराम महाराजांची इथं समाधी तुम्हाला दिसते आणि आज त्यांची 325वी पुण्यतिथी असल्यामुळे इथं आज कार्यक्रम ठेवला होता। इथं छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे जे आहे ते पण इथं आले होते, त्यांच्या हस्ते इथं विविध कार्यक्रमाचं जे पूजन आहे ते करण्यात आलं। आणि इथं महाराष्ट्र पोलीसच्या दलाचे जे अधिकारी आले होते त्यांच्यातर्फे इथं बंदुकीची फायर देऊन छत्रपती राजाराम महाराजांना मानवंदना देण्यात आली। तर चला ते आपण पाहूया। राष्ट्रीय सलाम सलामी जय छत्रपती राजाराम महाराजांचा मानवंदना करून आपण येतो कल्याण दरवाजाकडे। मित्रांनो तुम्ही बघताय हा तोच कल्याण दरवाजा आहे जिथं सूर्याजी मालुसरे आणि त्यांचे 300 साथीदार आहेत ते इथं दाबा धरून बसले होते। आणि ज्यावेळेस तानाजी मालुसरेंनी आतमध्ये जाऊन गडाचा दरवाजा ओपन केला त्यावेळेस त्यांच्या 300 मावळ्यांसोबत सूर्याजी आणि त्यांनी मुघलांवर खूप मोठा हल्ला केला। पूर्ण किल्ला घ्यायचा असेल तर शत्रूवरती चारी बाजूने हल्ला करावा लागेल अशी नरवीर तानाजी मालुसरे यांची योजना होती। आणि त्याच योजनेनुसार तानाजी मालुसरे यांचे बंधू सूर्याजी मालुसरे आणि त्यांचे साथीदार या कल्याण दरवाजाच्या तोंडाला येऊन लपून बसले होते। आणि ज्या क्षणी आतून दरवाजा उघडला गेला त्याचवेळी सर्व साथीदारांनी मुघलांवर शर्यतीनं लढाई सुरुवात केली। आणि याच युद्धामध्ये तानाजी मालुसरे यांच्यासोबत जे त्यांचे युद्ध चालू झालं तो उदयभान नावाचा एक राजपूत सरदार होता जो किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याच्यासोबत त्या दोघांचे युद्ध चालू झाले। आणि या युद्धामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांची ढाल जी होती ती ढाल तुटली आणि त्यांनी जो डोक्याचा शेला असतो तो शेला काढून हाताला गुंडाळला आणि त्याच्यावर त्यांनी युद्ध सुरू केलं। पण तलवारीचे घाव एवढ्या जोरात होत होते की त्यांच्या हाताला 1-1 इंच एवढ्या जखमा होत होत्या। आणि त्या शेवटी नरवीर तानाजी मालुसरे यांना जिथं जहाते ते पडले ते। आणि तुम्ही बघता हा जो तोच कडा आहे इथून फक्त वारं आणि मराठ्याचे येऊ शकतात, कारण बाकी कोणामध्ये एवढी ताकद नाही की हा कडा त्या काळी वर येण्यासाठी। ज्यावेळेस तो सरदार ते एका पहिला सांगत होता की
इथं का पहारा नाही, तर त्याने ते दाखवलं की इथून कोणच येऊ शकत नाही, इथं फक्त हवा येऊ शकते. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या साथीदारांनी हा कडा चढला आणि इथूनच हा कोंढाणा काबीज केला. तर त्यावेळेस नरवीर तानाजी मालुसरे यांना धारातर्ती म्हणजे इथं वीरमरण पत्करावं लागलं. त्यांच्या मुलाचं लग्न होतं 2 दिवसावर आलं, तर त्यांनी छत्रपती शिवरायांना सांगितलं की आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. युद्ध चालू असताना त्यांची ढाल तुटली, त्यांच्यासोबत खूप मोठं युद्ध झालं आणि इथं ते धारातर्ती पडले. तर शेलार मामा आले इथं आणि त्यांना पाहून त्यांनी उदयभानला एका वारात ठार केलं. शिवरायांना जेव्हा समजलं की तानाजी मालुसरे धारातर्ती पडले आहेत, तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावरती आलं आणि या किल्ल्याचं नाव पहिलं कोंढाणा होतं, ते चेंज करून त्यांनी सिंहगड असे ठेवले. तुम्ही जर प्लॅन करताय सिंहगडला येण्यासाठी तर सकाळी लवकर या, जेणेकरून ऊन जास्त लागणार नाही. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.